नमस्कार माझे शेतकरी बांधवांनो. मित्रांनो, राज्यात 11,000 शेतकरी मित्र पदाची भरती केली जाणार आहे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे आणि याच नेमकी कशी केली जाणार आहे, अर्ज कुठं भरायचा, ह्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटिव्ह यूट्यूब चॅनलला, मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं एक साधं चॅनल आहे, कारण की कोणती योजना आली आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 11,000 जे पदं निघालेले आहे, त्या पदांसाठी जर पाहिलं आपण तर महत्त्वाची जी माहिती आहे, तर एकूण पदे सुमारे 11,000 पदांची घोषणा करण्यात आलेली आहे. स्वरूप हे पद पूर्णवेळी सरकारी नसून पण मानधन तत्त्वावर आधारित असणार आहे. जसे की ग्राम रोजगार सेवक असतात, तशा जर मानधन योजना तत्त्वावर आधारित राहणार आहे, म्हणजे त्यांचं मानधन भेटणार आहे. आणि मुख्य काम जे आहे ह्या योजनेचं, शासनाच्या कृषी योजना, उदाहरणार्थ महा-डी-बी-टी, सौर कृषी पंप योजना, पीक विमा, तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि ह्या तांत्रिक मदत करणे गावातल्या शेतकऱ्यांसाठी. तर त्यांच्यासाठी हे पात्रता आणि आपण पात्रता आणि निकष पाहून घेऊ ह्या योजनाची. आणि याची तुम्ही वयोमर्यादा करू शकता मित्रांनो, की 18 ते 45 वया गटातील कोणीही यासाठी अर्ज करू शकतो. आणि शिक्षण किमान 10वी किंवा 12वी पास असं राहणार आहे. आणि प्राधान्य जे आहे, ज्या उमेदवाराकडे कृषी पदविका असेल आणि ॲग्री डिप्लोमा किंवा कृषी क्षेत्रातील पदवी डिप्लोमा असेल, त्यांना निवडीत प्राधान्य दिले जाऊ शकतो. कारण की त्यांच्याजवळ जर कोणता ॲग्रीचा डिप्लोमा आहे किंवा कृषीचा कोर्स केला असेल, तर त्याला 10वी-12वीपेक्षा पहिले प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि इतर उमेदवाराला जर शेतकामाची जर आवड असेल आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संपर्क असणे आवश्यक आहे. आणि मानधन किती मिळणार हे पण आता तुम्ही पाहू शकता. तर मानधनाचा जो बराच गोंधळ आहे, पण त्याचं स्वरूप साधारणपणे असेल आहे. हे मानधन कमसे कम मासिक, म्हणजे मासिक वर्ष 18,000 रुपये नसून तर ते वार्षिक असू शकतो. आणि एक ठराविक मूळदर मानधन पाहिलं तर 6,000 ते 8,000 रुपये वार्षिक. आणि त्यानंतर केलेल्या कामाच्या आधारे परफॉर्मन्स बेसवर अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता दिला जातो. एकूण वार्षिक उत्पन्न साधारणतः 18,000 रुपयापर्यंत पुढे जाऊ शकते. अर्जाची जी प्रक्रिया आहे ते पण पाहणार आहोत आपण. अर्जाची जी प्रक्रिया आहे, ते निवड स्तर ही भरती राज्यस्तरीयवर एकत्रित न होता तालुकास्तरीय किंवा अंतर्गत केली जाईल. आणि अर्ज पद्धत जी आहे, लवकरच शासनाचा अधिकृत GR निघाल्यावर ऑनलाईन लिंक किंवा तालुका कृषी कार्यालयात ऑफलाईन अर्ज उपलब्ध होतील. तर उपलब्ध झाल्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवतोच. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. अर्जाची पद्धत जी आहे, लवकरच शासनाचा जो GR आला, तर GRवरती आम्ही एक व्हिडिओ बनवू. आणि शिफारस जी आहे, स्थानिक कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी शिफारस या प्रक्रियेतून महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, हे ऐकू शकता तुम्ही की कृषीचा जो शिफारस जर पाहिजे असेल, तर स्थानिक कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याची जर शिफारस करेल तर होऊन जाईल काम. आणि पुढील पाऊल जे आहे, सध्या ही केवळ घोषणा आहे आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर जेव्हा यांचा अधिकृत शासन निर्णय GR येईल, तेव्हाच हा नेमके कागदपत्रे कोणती, अर्जाची तारीख स्पष्ट होईल. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून ठेवा. आम्ही असेच व्हिडिओ आणतो आणि नवीन व्हिडिओ आणतो, शेतकऱ्यांसाठी पूर्णतः योजना आणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.